पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांभोवती आता फास आवळत चाललेला आहे। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या दोघांवरही अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल फेरफार करण्यात आलं होतं आणि ससूनमध्ये जे काही रिपोर्ट काढण्यात आले ते अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे शिवानी अग्रवालची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे। तसंच विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात अधिक माहितीसाठी चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काल रात्रीपर्यंतचे काय अपडेट आहेत या प्रकरणातले? या प्रकरणातील अपडेट हेच की आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल आहेत। पहिला मूळ ऍक्सिडेंटचा, दुसरा त्याच्या वडिलांवरील विशाल अग्रवाल ज्युव्हेनाइल ऍक्ट नुसार बेजबाबदार वर्तणुकीचा मुलाला व्यवस्थित संस्कार न केल्यामुळे त्याने अपघात घडवला हा, आणि तिसरा ड्रायव्हर एक्सपाउंडिंग ड्रायव्हरचं अपहरण केलं। त्याच्यात आरोपी पुन्हा अख्खं अग्रवाल कुटुंब आहे, तिन्ही आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल, हा तिसरा गुन्हा। आणि चौथा गुन्हा हा ब्लड सॅम्पल बदलल्याचा। आतापर्यंत 3 गुन्ह्यात आई शिवानी अग्रवाल कुठेही सापडत नव्हती, पण चौथ्या गुन्ह्यात तिचाही सहभाग आढळून आल्यामुळे अखेर काल पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आणि तिचं ब्लड सॅम्पल घेऊन ते डीएनए टेस्टला पाठवलंय। कारण या जे ब्लड सॅम्पल बदललं ते बदललेलं सॅम्पल हे आईचंच असल्याचं पोलीस समोर आलेलं आहे। फक्त आता ते डीएनए जुळवणं आवश्यक आहे कायद्यानुसार, म्हणून ती सॅम्पल घेऊन त्याची जुळवणी केली जाईल आणि गुन्ह्यात तिचा कसा सहभाग राहिलाय, डॉक्टरांवर तिने त्यावेळी कसा दबाव टाकलाय, हे सगळं पोलीस तपासात समोर येईल। म्हणून आज आणि चौथ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालची पोलिसांना चौकशी करायची। आतापर्यंतच्या 2 गुन्ह्यात विशाल अग्रवालला एमसीआर मिळालेला आहे, न्यायालयीन कोठडी, म्हणून चौथ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आज हे दोघं अग्रवाल दाम्पत्य शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि त्यांनी ससूनमध्ये डॉक्टरांना कशी लाच दिली आणि ब्लड सॅम्पल कसं बदललं याचा अधिक तपास केला जाईल। बरं, धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी।